अंडरपास करून घेतला, परंतु अंडरपास फक्त इथे खड्डा खोदून अंडरपास होणार नाही। अंडरपासच्या त्या टोकाला जिथे तो अंडरपास निघणार आहे तिथे असलेली अनाधिकृत बांधकाम आहे ते कोण काढणार आहे, तिथे असलेली झाडं कोण काढणार आहे? महासभेने त्याला परवानगी दिली आहे ना, मग ती का काढली जात नाहीये? आमचं तेच म्हणणं आहे, फक्त खड्डा करून अंडरपास होणार नाहीये, त्या खड्ड्यातून ते बाहेर निघण्यासाठी तिकडे रस्ता आहे तो देखील झाला पाहिजे। आणि या ठिकाणी जे गटराचं काम चालू आहे हा तर निव्वळ भ्रष्टाचार आहे। 8 वर्षापूर्वी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गटर बनवलं होतं, ते गटर गेलं कुठं? परत गटर का बनवावं लागतं या ठिकाणी? कसं काय पाणी, कुठं पाणी मुरतं हे? रबाळे शिवाजी फ्लोअर मिल या ठिकाणाहून ऐरोलीत येणाऱ्या मार्गाने विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। नागरिकांची ही समस्या लक्षात घेता रबाळे ते ऐरोली पर्यंतचा रस्ता हा भुयारी मार्गाने करण्याच्या कामाला पालिकेच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे। परंतु ठाणे बेलापूर व ऐरोली मुलुंड या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे देखील हाल होताना दिसत आहेत। शिवाय ठाणे बेलापूर मार्गावरच खाजगी कंपन्यांची वाहने रस्त्यात पार्किंग करत असल्याने वाहतूक कोंडीत अजून भर पडत आहे। त्यातच कोणतीही पूर्वसूचना न देता ऐरोली टी जंक्शन वरून रबाळेला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक पोलिसांनी येण्या जाण्याचा मार्ग बंद केल्याने नागरिकांनी जायचे कुठून हा प्रश्न उपस्थित झाल्याने माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी पालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांना धारेवर धरत नागरिकांसाठी वाहतुकीचा एक मार्ग खुला करून दिला। याविषयी ते बोलताना म्हणाले, जर कंत्राटदाराने काम लवकर पूर्ण केले नाही तर आंदोलन छेडण्यात येईल। रबाळे टी जंक्शनवर जे काम सुरू आहे आणि ट्रॅफिक डायव्हर्शन जे केलेलं आहे त्या डायव्हर्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की माझ्या प्रभागातून प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मधून येणाऱ्या पदचाऱ्यांसाठी आणि टू व्हीलरसाठी देखील या ठिकाणी कुठल्या प्रकारची जागा ठेवलेली नाही आहे आणि त्यामुळे एक प्रकारची आमची पूर्णपणे या ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलांना त्रास होत आहे, शाळेमध्ये सोडणाऱ्या पालकांना त्रास होत आहे आणि म्हणून सकाळीच आपण या ठिकाणी संबंधित इंजिनियरशी संपर्क साधला, त्याच्यानंतर काही झालं नाही म्हणून आपण आयुक्त महोदयांना देखील या ठिकाणी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं सामंजस्याने करा, परंतु या ठिकाणी कुठेही ठेकेदारांना धार्जिने अशा प्रकारचं काम फक्त केलं जातं आहे, जनतेचा कुठेही विचार केला जात नाही। आपण पाहतायत एका बाजूला अगदी शिवाजी फ्लोअर मिलपासून तर ऐरोली स्टेशनपर्यंत एक लेन पूर्ण पार्किंग केलेली आहे ती बसची, जी जरी काढली तर स्टेशनकडे जाणारी लोक तिकडे जाऊ शकतात, त्या साईडला डायव्हर्शन देऊ शकतात। ऐरोलीमध्ये जाणारी लोक आहेत जी शाळेत जाणार आहेत त्यांना या बाजूला जी पदपथ आहे त्या पदपथावरनं जागा करून दिली जाऊ शकते, परंतु कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता तातडीने अविचारीपणे ही जी ट्रॅफिक डायव्हर्शन केलेलं जे बंद केलेलं आहे त्यामुळे आपण माननीय आयुक्तांना सांगितलेलं हे जर 24 तासाच्या आतमध्ये झालं नाही तर निश्चितपणे मोठं आंदोलन छेडलं जाईल, रास्ता रोको आंदोलन केलं जाईल आणि उद्या महासभेमध्ये देखील याच्या संदर्भामध्ये लक्षवेधी या ठिकाणी विचारली जाईल। तर त्यामुळे आयुक्त महोदयांनी या ठिकाणी निश्चितपणे आश्वासन दिलेलं आहे की तातडीने याच्यावर उपाययोजना करणार आहेत आणि जर उपाययोजना झाल्या नाही अंडरपास जो सुरू आहे त्या अंडरपासच्या त्या एंडला त्या ठिकाणी शौचालय असेल किंवा दुसरी झाडं असतील या सगळ्याचं तोडण्याचं परमिशन असताना देखील त्या ठिकाणी दिलं जात नाही, बोटचिपी धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं जाते। अधिकारी नक्की कुणासाठी काम करतायत, महापालिकेसाठी काम करतायत की ठराविक कुणाच्या तरीसाठी काम करतात या ठिकाणी हा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे। म्हणून उद्या जर या ठिकाणी कुणाचा जीव गेला, अपघात घडला तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील हे मी या ठिकाणी आज आपल्याला सांगतो। मी अंडरपास करून घेतला, परंतु अंडरपास फक्त इथे खड्डा खोदून अंडरपास होणार नाही, अंडरपासच्या त्या टोकाला जिथे तो अंडरपास निघणार आहे तिथे असलेली अनाधिकृत बांधकाम आहे ते कोण काढणार आहे, तिथे असलेली झाडं कोण काढणार आहे? महासभेने त्याला परवानगी दिली आहे ना, मग ती का काढली जात नाहीये? आमचं तेच म्हणणं आहे, फक्त खड्डा करून अंडरपास होणार नाहीये, त्या खड्ड्यातून ते बाहेर निघण्यासाठी तिकडे रस्ता आहे तो देखील झाला पाहिजे। आणि या ठिकाणी जे गटराचं काम चालू आहे हा तर निव्वळ भ्रष्टाचार आहे। 8 वर्षापूर्वी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गटर बनवलं होतं, ते गटर गेलं कुठं? परत गटर का बनवावं लागतं या ठिकाणी? कसं काय पाणी, कुठं पाणी मुरतं हे याचं देखील या ठिकाणी महासभेमध्ये निश्चितपणे आम्ही याचा आवाज उठवणार आहे, याचा प्रश्न विचारणार आहे आणि उत्तर द्यावं लागेल।